नमस्कार. महसूलशाहीमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही तुमच्या स्वप्नातलं घर घेण्यासाठी म्हणजे आयुष्यभराची कमाई गुंतवली आहे, पण बिल्डर घराचा ताबाच द्यायला उशीर करतोय का? आणि वरून घराचं भाडं आणि कर्जाचा हप्ता दोन्हीचा भार सहन करावा लागतोय. जर तुमचं उत्तर हो असेल तर हा भाग फक्त तुमच्यासाठी आहे. आज आपण बघणार आहोत की बिल्डरने उशीर केल्यास आपले कायदेशीर हक्क काय आहेत, रेरा कायद्यानुसार व्याज कसं मिळवायचं, ग्राहक मंचाकडे तक्रार कधी करायची आणि कोणत्या परिस्थितीत तुम्ही बिल्डरवर थेट FIR सुद्धा दाखल करू शकता. आणि हो, पुढे जाण्याआधी एक छोटीशी आठवण, अशीच उपयुक्त माहिती तुम्हाला नेहमी हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे आपण बिल्डर विरोधात कारवाई करण्याची सोपी स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहोत, जी तुम्हाला खूप उपयोगी पडेल. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. तर सगळ्यात पहिला आणि अगदी साधा प्रश्न, बिल्डरने ताबा द्यायला उशीर केलाय हे नक्की कधी समजायचं? जे ॲग्रीमेंट टू सेल म्हणजे विक्रीचा करार. हो, तुम्ही घर घेताना जो करार करता त्यात ताबा देण्याची एक निश्चित तारीख लिहिलेली असते. त्या तारखेपेक्षा एक दिवस जरी उशीर झाला तरी तो कायदेशीररित्या उशीर मानला जातो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रेरा नोंदणी. प्रत्येक प्रोजेक्टला रेरा कायद्याअंतर्गत नोंदणी करावी लागते आणि तिथेही ताबा देण्याची अंतिम मुदत दिलेली असते. एक कटू सत्य सांगू का? माझ्या अनुभवानुसार 10 पैकी 8 प्रोजेक्टमध्ये बिल्डर ताबा द्यायला उशीर करतातच. अरे बापरे. हो, कारण त्यांना वाटतं की सामान्य माणूस काही आवाज उठवणार नाही. इथेच तर एक गंमत आहे. अनेक करार असे एकतर्फी असतात. त्यात लिहिलेलं असतं की बिल्डरने उशीर केला तर तो फक्त 6% व्याज देईल, पण आपण हप्ता भरायला उशीर केला तर मात्र आपल्याकडून 18 ते 24% व्याज आकारणार. अगदी बरोबर. आणि हीच तर खरी मेख आहे. पण इथे एक दिलासादायक गोष्ट अशी आहे की सर्वोच्च न्यायालयाने असे एकतर्फी करार पूर्णपणे चुकीचे ठरवले आहेत. म्हणजे करारात काहीही लिहिलेलं असलं तरी आपण घाबरायचं नाही? अजिबात नाही. नियम दोन्ही पक्षांना सारखेच लागू होतात. छान. मग आता उशीर झाला हे ते सिद्ध झालं, तर दाद कुठे मागायची? सर्वात प्रभावी मार्ग कोणता? नक्कीच. तुमच्याकडे मुख्य 3 पर्याय आहेत: रेरा, ग्राहक मंच आणि NCLT. आपण पहिल्या पर्यायाबद्दल बोलूया, जो सर्वात प्रभावी आहे. रेरा म्हणजे रिअल इस्टेट रेग्युलेशन ॲक्ट 2016. हा कायदा खास घर खरेदी करणाऱ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठीच बनवला आहे. आणि तो इतका प्रभावी का मानला जातो? त्याचं कारण आहे या कायद्याचं कलम 18. कलम 18? हो, हे कलम म्हणजे घर खरेदी करणाऱ्यांसाठी जणू ब्रह्मास्त्रच आहे. ब्रह्मास्त्र म्हणजे नेमकं काय अधिकार देतं हे कलम? हे कलम तुम्हाला 2 स्पष्ट अधिकार देतं. पहिला, तुम्ही प्रकल्पातून पूर्णपणे बाहेर पडून तुम्ही भरलेली सगळी रक्कम व्याजासकट परत मागू शकता. जबरदस्त. म्हणजे पैसे पूर्णपणे परत. हो, व्याजासहित. आणि दुसरा पर्याय, जर तुम्हाला तेच घर हवं असेल तर तुम्ही घराचा ताबा घेऊ शकता आणि ताबा मिळेपर्यंत जेवढा उशीर झाला आहे त्या प्रत्येक दिवसाची नुकसान भरपाई म्हणून व्याज मागू शकता. वा, भारी माहिती दिलीत. म्हणजे पैसे परत घ्यायचे की घरासोबत नुकसान भरपाई घ्यायची, हा निर्णय पूर्णपणे आपला आहे. अगदी बरोबर. आणि हा तुमचा कायदेशीर हक्क आहे. आणि यासाठी तक्रार करणं सोपं आहे का? खूप सोपं आहे. रेरा कायद्याच्या कलम 31 नुसार तुम्हाला तुमच्या राज्याच्या रेरा प्राधिकरणाकडे ऑनलाईन तक्रार दाखल करता येते. महाराष्ट्रासाठी महारेराच्या वेबसाईटवर हे सहज करता येतं. तुम्ही कधी अशा समस्येचा सामना केला आहे का? तुमचा अनुभव आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि हो, महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे अशीच कायद्याची माहिती सोप्या भाषेत मिळते. आता दुसऱ्या पर्यायाबद्दल बोलूया. ग्राहक मंचात कधी जायचं आणि रेरा व यात नेमका काय फरक आहे? चांगला प्रश्न आहे. ग्राहक संरक्षण कायदा 2019 नुसार तुम्ही घर खरेदी करता म्हणजे तुम्ही बिल्डरची सेवा विकत घेता. बरोबर. आणि वेळेवर ताबा न देणे ही सेवेतील त्रुटी म्हणजे डिफिशियन्सी इन सर्व्हिस आहे. यासाठी तुम्ही थेट ग्राहक मंचाकडे दाद मागू शकता. आणि तिथे नुकसान भरपाई कशी ठरते? तिथे फक्त व्याजाचा विचार होत नाही, तिथे मानसिक त्रासासाठी सुद्धा वेगळी नुकसान भरपाई मागता येते. अच्छा, हा मोठा फरक आहे. हो, आणि इथे अधिकार क्षेत्र कसं ठरतं तेही सांगतो. तुमची नुकसान भरपाईची मागणी 50 लाखांपर्यंत असेल तर जिल्हा मंच, आणि त्यापेक्षा जास्त असेल तर 50 लाख ते 2 कोटींपर्यंत असेल तर राज्य मंच, आणि 2 कोटींपेक्षा जास्त असेल
तर थेट राष्ट्रीय मंच जो नवी दिल्ली येथे आहे. हे लक्षात ठेवलं तर पुढे मोठा फायदा होईल. नक्कीच. यात कोर्ट फीस खूप कमी असते आणि वेळ लागला तरी न्याय मिळतो. इथे एक मोठा गैरसमज आहे, तो दूर करूया. अनेकांना असं वाटतं की आपण जास्त फायदा मिळवण्यासाठी रेरा आणि ग्राहक मंच दोन्ही ठिकाणी एकाच वेळी केस टाकू शकतो. हे खरं आहे का? नाही, हा एक खूप मोठा गैरसमज आहे. तुम्ही एका वेळी फक्त एकाच ठिकाणी दाद मागू शकता. म्हणजे एक पर्याय निवडावा लागेल? हो, याला कायद्यात इलेक्शन ऑफ रेमेडीज म्हणतात. दोन्ही ठिकाणी अर्ज केल्यास तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जाईल. मग कधी काय निवडावं? थोडक्यात सांगतो, जर तुम्हाला फक्त व्याजासह पूर्ण पैसे परत हवे असतील तर रेरा हा उत्तम आणि वेगवान पर्याय आहे. आणि जर तुम्हाला घराचा ताबा आणि मानसिक त्रासासाठी वेगळी नुकसान भरपाई हवी असेल तर ग्राहक मंच अधिक फायदेशीर ठरू शकतो. आता तुम्ही सुरुवातीला NCLT नावाचा एक तिसरा पर्याय सांगितला होता, तो काय आहे? हो, NCLT म्हणजे नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल. हा एक मोठा उपाय आहे. जेव्हा अनेक घर खरेदीदार एकत्र येतात आणि त्यांना वाटतं की बिल्डर पैसे घेऊन परार झाला आहे किंवा दिवाळखोरीत गेलाय, तेव्हा ते एकत्र येऊन बिल्डरला दिवाळखोर घोषित करण्यासाठी NCLT मध्ये याचिका दाखल करू शकतात. याचा काय परिणाम होतो? यामुळे बिल्डरवर प्रचंड दबाव येतो, कारण त्याच्या कंपनीचा कारभारच दुसऱ्याच्या हातात जातो. जबरदस्त. आणि या मोठ्या पर्यायांशिवाय काही छोटे पण प्रभावी मार्ग आहेत का? हो, आहेत ना. 2 सोपे मार्ग आहेत. एक, तुम्ही पैसे परत मिळवण्यासाठी दिवाणी न्यायालयात दावा दाखल करू शकता. आणि दुसरा म्हणजे फौजदारी गुन्हा, FIR. हो, जर बिल्डरने तुमची फसवणूक केली असेल, खोटे आश्वासन दिले असेल किंवा पैशांचा अपहार केला असेल तर तुम्ही थेट पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल करू शकता. आणि त्याचा खरंच उपयोग होतो? माझ्या अनुभवातून सांगतो, एकदा का FIR दाखल झाली की मोठे बिल्डर सुद्धा चर्चेसाठी लगेच तयार होतात. हा खूप मोठा दबाव असतो. जबरदस्त. मग समजा आता एखाद्याला कारवाई करायचीच आहे, तर त्याने सुरुवातीपासून काय करायला हवं? जरा स्टेप बाय स्टेप सांगाल का? नक्कीच. स्टेप बाय स्टेप बघूया. पहिली पायरी, चर्चा करा, पण तोंडी नाही. बिल्डरशी समोरासमोर बोलून किंवा एक लेखी पत्र देऊन उशिराचं कारण शांतपणे विचारा. ठीक आहे, पहिली पायरी झाली. दुसरी पायरी, कायदेशीर नोटीस पाठवा. बिल्डर ऐकत नसेल तर वकिलामार्फत एक सविस्तर लीगल नोटीस पाठवा. माझ्या अनुभवानुसार 90% प्रकरणांमध्ये कायदेशीर नोटीस पाठवल्यावरच बिल्डर स्वतःहून तडजोडीसाठी पुढे येतो. आणि नोटीस पाठवूनही काय झालं नाही तर? तिसरी पायरी, योग्य मंच निवडा. तुमच्या गरजेनुसार रेरा किंवा ग्राहक मंच यापैकी एक पर्याय निवडा. चौथी पायरी, तक्रार दाखल करा. सर्व कागदपत्रांसह, म्हणजे करार, पैसे भरल्याच्या पावत्या या सगळ्यासोबत निवडलेल्या मंचाकडे रीतसर तक्रार दाखल करा. आणि शेवटची पायरी, पाचवी आणि सर्वात महत्त्वाची पायरी, पाठपुरावा करा. केसचा नियमित पाठपुरावा करा. सक्रिय रहा. संयम आणि चिकाटी खूप महत्त्वाची आहे. तर आज आपण पाहिलं की बिल्डरने घराचा ताबा उशिरा दिल्यास घाबरून न जाता कायदेशीर मार्गाने कसं लढायचं. आपण रेरा, ग्राहक मंच, FIR आणि कायदेशीर नोटीस यांसारख्या अनेक महत्त्वाच्या पर्यायांबद्दल सविस्तर माहिती घेतली. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सरकार कायदे बनवते, पण खरी ताकद आपले हक्क जाणून घेऊन त्यासाठी जागरूक राहण्यात आणि योग्य वेळी आवाज उठवण्यात आहे. तुम्हाला महसूल आणि कायद्यांबाबत असंच सोप्या भाषेत मार्गदर्शन हवंय? मग आपला महसूलशाही YouTube चॅनल तुमच्यासाठीच आहे. अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला पुढे कोणत्या विषयावर माहिती हवी आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्या WhatsApp आणि Telegram ग्रुपमध्ये सामील व्हा. तिथे तुम्हाला थेट अपडेट्स मिळतील. आणि हा व्हिडिओ आपल्या गावातल्या, सोसायटीच्या किंवा मित्रपरिवाराच्या WhatsApp ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा. तुमची एक छोटी मदत कोणाचं तरी मोठं नुकसान टाळू शकते. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका, कारण महसूलशाहीमधून ज्ञानाची मोफत नदी वाहते आणि प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचते. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.